महेश जगड़े सर रिटायर्ड आईएएस ऑफिसर है और हमारे साथ में जुड़े हुए हैं, उनसे बातचीत करेंगे। महेश जगड़े सर, प्री बजेट मध्ये म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आपल्याशी संवाद साधला, अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोललात आमच्या सोबत। पण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आणि त्यातले काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला काय वाटतात? काही गोष्टी राहून गेल्यात का? ज्या अपेक्षा आपण व्यक्त केल्या होत्या त्या खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित झाल्यात का? मनोज, मी आपली सकाळची चर्चा झाली त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती हा बजेट हे अंदाजपत्रक जे आहे त्याचं वर्णन म्हणजे की जर खर्च त्याचं उत्पन्न देशाचं करामधून खर्च आणि दिलासा या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर अतिशय चांगलं बजेट आहे या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर. पण आपण स्ट्रक्चरल चेंजेस जे मूलभूत जे बदल करणं गरजेचं आहे, जे देशासाठी देशाच्या भवितव्यासाठी आहे, तर मला वाटतं याच्यामध्ये मी खूप बारकाईने पाहिलं. मला तिथे कुठे असं त्याचं कुठेही जाणीव झाली नाही की जे चॅलेंजेस देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे आहेत ते चॅलेंजेस नाही आहेत. पण मग 12 लाखापर्यंतचा कर न घेणं, इन्कम टॅक्स न घेणं किंवा मग शेतकऱ्यांना क्रेडिट मध्ये कार्डमध्ये त्याची सुविधा जास्त देणं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या पद्धतीने याच्याकडे जसं की आता उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो, म्हणजे मी स्ट्रक्चरल चेंजेस कशा बाबतीत म्हणतो, 1-2 उदाहरणं देईल की आपल्याकडे त्यांनी 500 कोटी किंवा तत्सम काहीतरी रक्कम आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे कृत्रिम प्रज्ञा आहे त्याच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे की सध्या चीन आणि अमेरिका ह्या दोन देशांमध्ये स्पर्धा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे किती जास्त जीडीपी त्या देशाचा वाढेल आणि त्याप्रमाणे त्यांची अर्थव्यवस्था कशी सुदृढ होईल. गोष्ट चांगली आहे. भारतानेही त्याच्यामध्ये थोडंफार मला वाटतं की हे केलेलं आहे, पण तो भारत हा त्या चीन किंवा युएसएच्या जवळही पोहोचू शकत नाही, किंबहुना इतर देशाचे तसं मागे आहे, पण प्रगती होते. मला तो मुद्दा नाही, मला मुद्दा असा म्हणायचा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आहे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे जो रोजगार कमी होणार आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्या रोजगार कमी होऊ नये म्हणून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काही स्ट्रक्चरल चेंजेस करण्यात आलेले आहेत का, की आम्ही रोजगार कमी होणार नाही म्हणून ह्या गोष्टी आम्ही करणार आहोत आणि ह्या गोष्टीमध्ये आम्ही रोजगार कमी व्हायला कधीही मान्यता देणार नाही आणि आम्ही त्याला डिसइन्सेंटिव्ह करू की जिथे फारच चुकीच्या पद्धतीने ऑटोमेशन होत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने नवीन रोजगार निर्मिती होणार नसेल तर तिथे आम्ही त्या इंडस्ट्रीला किंवा त्या क्षेत्राला आम्ही डिसइन्सेंटिव्ह देऊ. अशा पद्धतीचं कुठेही तिथं सुतोवाच झालेलं नाही. दुसरी गोष्ट की आपण भारत डाळी आणि ह्याच्यामध्ये कापसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवण्यासाठी मिशन त्याच्यामध्ये त्यांनी मंजूर हे केलेलं आहे. हे केवळ डाळी आणि याच्या बाबतीमध्येच नाहीये, तेल आणि केवळ तुमच्या कापसाच्या बाबतीमध्ये नाहीये, पण एकंदरीतच आपला संपूर्ण ह्या जर आपण अर्थसंकल्पाचा प्रभाव जर बघितला तर तो उत्पादन वाढीवरती आहे की कृषी क्षेत्राचं उत्पादन कसं वाढलं पाहिजे, दर हेक्टरी उत्पादन कसं वाढलं ते पाहिजेही, ते गरजेचेही आहे, म्हणजे त्याच्याबद्दल दुमतच नाहीये. आणि देशाचा फोकस 1947 पासून आजपर्यंत तुमचं सीड रिप्लेसमेंट रेशो वाढवणं किंवा दर एकरी उत्पन्न वाढवणं याच्यावरती राहिलेलं आहे. पण आता परिस्थिती अशी आलेली आहे की उत्पादन वाढतंय, पण शेतकऱ्यांचा त्याला फायदा होतो आहे का, की त्याला रेम्युनरेटिव्ह प्राइसेस त्याला मिळत आहेत का? मला वाटतं की सध्या गरज ते तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजे, त्याला काही हरकत नाही, मला त्याचा बद्दल काही आक्षेप नाहीये की दर एकरी उत्पन्न वाढवण्याचा. पण ते जे उत्पन्न मिळालेलं आहे त्याचे मार्केटमध्ये त्याला तेवढा फायदा मिळतोय का? तर वस्तुस्थिती अशी आहे, ग्राउंड रियालिटी अशी आहे की शेतकऱ्याला त्याचा फायदा म्हणजे ज्या पद्धतीचे रिटर्न्स मिळाले पाहिजे त्या उत्पन्नावरती जे एक्झिस्टिंग असेल किंवा ऍडिशनल ते मिळत नाहीये. म्हणजे कुठेतरी मार्केट इंटरव्हेन्शन जे आहे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी तिथे यामध्ये कुठलंही स्ट्रक्चरल चेंज किंवा असं याच्यामध्ये काही दर्शवण्यात आलेलं नाही. एकदम साधं सांगितलं की आम्ही इतके वाढवू, मग तिथे आसाममध्ये आम्ही युरियाचं तिथं प्लांट टाकू वगैरे. मला वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीने काही पुढे देशाचं जे काही फार भयानक असं फार चांगल्या पद्धतीने शिफ्ट होईल इकॉनॉमी असं याच्यामधून मला कुठेही दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण डेंटिस्टच्या पोस्ट वाढवत दंत चिकित्सकांच्या किंवा या सध्या ते किती दंत चिकित्सक आहेत देशामध्ये, त्यांच्या रोजगाराची काय परिस्थिती आहे, त्यांची इन्कमची काय परिस्थिती आहे, याचा काही अभ्यास केलेला आहे का? आणि हे जर चित्र जर आपण ग्राउंडमध्ये जाऊन जर बघितलं तर आज जर आपण बघितलं असेल की हे दंत चिकित्सक आपले कॉन्स्टेबलच्या ह्याच्यासाठी किंवा शिपायाच्या ह्याच्यासाठी भरतीसाठी तिथे गर्दी करून झालेले असतात. त्यामुळे एका बाजूला त्यांची गरज आहे, पण दुसऱ्या बाजूला त्यांचं काय होत आहे. उदाहरण द्यायचं की फार्मासिस्टची इतकी कॉलेज देण्यात आलेली आहे, त्याच्यावर आपण एक्सपेंडिचर करतो. सध्या ते फार्मासिस्ट करतात काय? सध्या कुठे आहेत हे फार्मासिस्ट? त्यांना रोजगार आहे का?
मला वाटतं कुठेतरी हा डिस्कनेक्ट आहे याच्यामध्ये, आपण करत जातो आहोत पण स्ट्रक्चरल रिव्ह्यू याच्यामध्ये होत नाही. आणि मला माझी सकाळी मी सांगितल्याप्रमाणे माझी अपेक्षा होती की ह्या अर्थसंकल्पामध्ये एक अपॉर्च्युनिटी असते की जी ग्राउंड रियालिटी आहे त्याचं आम्ही काय करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सकाळी सांगितल्याप्रमाणे की सेक्टोरल बॅलन्स, की एखाद्या सेक्टरवरती जितकी तुमची लोकसंख्या अवलंबून आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणातच त्याचा जीडीपी तिथे अवलंबून ठेवायचा किंवा मग लोकसंख्येचा त्याप्रमाणे जीडीपीच्या ह्याच्याप्रमाणे सापेक्ष तो कमी करायचा. या बाबतीमध्ये मला या अर्थसंकल्पात काही दिसलं नाही. ह्या गोष्टी सोडल्या, स्ट्रक्चरल चेंजेस सोडले, तर मग एक म्हणावं लागेल की फार छान अर्थसंकल्प आहे, अतिशय सुंदर आहे आणि देश पुढे जाईल असंच म्हणावं लागेल. बाकी दुसरं याच्या प्लेट काही म्हणता येणार नाही. कोटीची तरतूद या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. पण दुसरीकडे जर आपण चीनशी जर स्पर्धा करू म्हटलं तर चीनचं जे बजेट आहे ते $521 बिलियन आहे. म्हणजे $1 बिलियन म्हणजे 6,400 कोटी रुपये होतात. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की जवळपास काही लाख कोटींच्या आसपास हे बजेट चीनचं आहे. अशा वेळेला आपण कसं मॅच करणार या चीनच्या एआयच्या सेक्टरमध्ये? हे याच्यामध्ये दोन भाग आहेत यासाठी, की एक तर हे जे इनोव्हेशन्स होत आहेत आणि किंवा पॅटर्न्स होत आहेत एआय मध्ये आणि त्याच्यामधून जे काही तुमची आर्थिक वृद्धी होणार आहे देशाची आणि मग ऑफकोर्स कॉर्पोरेट सेक्टर याची, तर त्याच्यामध्ये ह्या पॅटर्न्स मधून किंवा तुमचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मधून देशाला पैसा मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी मग तुम्ही जी सांगितलेली आकडेवारी आहे ती आकडेवारी आहेच आहे. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला इन्व्हेस्टमेंट, आता जसं की सिंगापूर गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की तुम्हाला जर कमर्शियल पॅटर्न्स जर मिळवायचे असतील आणि त्याच्यामधून काही फायदा होणार असेल देशाचा, तर त्याच्यासाठी ते सबसिडी देतात की ज्याच्यात खरंच कमर्शियल व्हायबिलिटी असेल. तशी काही योजना याच्यामधून आपल्याला आणता आली असती का, की ज्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन होत असं एआयचं? आपल्याकडे टॅलेंट प्रचंड आहे. आणि एक मला सांग म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे देशाला, की पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जे घडू शकलं नाही, ते आता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये असं घडत आहे की पॅटर्नची संख्या आपल्याकडे वाढतीये आणि ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या टेक्नॉलॉजीच्या पॅटर्नची संख्या वाढते. पण त्याला बूस्ट देणारं स्ट्रक्चरल चेंज या बजेटमध्ये नाहीये, हे आपलं दुर्दैव आहे. म्हणजे आपण खरं म्हणजे की केवळ पैसा टाकूनच असं होत नाही. काहीतरी इन्सेंटिव्हाइज केलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, काय कसं करायचं? पण ह्याकडे लक्ष द्या. केवळ 500 कोटीचं म्हणजे कसं होतं आपल्याकडे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग यूज कसा करायचा याच्या बाबतीमध्ये आपण प्रगल्भ होणार आणि मग त्याचं हार्नेसिंग ऑफ द पॉवर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते होणार नाही. दुसरीकडे धोका, आणि तो मला याच्यापेक्षा जास्त धोका वाटतो, की या एआय किंवा तत्सम टेक्नॉलॉजीजमुळे जे काही बेरोजगारी होणार आहे ती थांबवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे होतं ह्या बजेटच्या मार्फतून. तसं काही झालेलं मला तिथे दिसत नाही. हे आहे. काहीही त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसत नाहीये. अपेक्षा होती की मेट्रो आणि बाकी जो पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये त्याला अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळण्यासाठी या रेल्वेच्या संबंधित ज्या योजना आहेत त्याला बळ दिलं जाईल, पण तसं झालेलं नाही. आपलं काय मत आहे? सुभाष, यामध्ये असं आहे की याच्यामध्ये ओव्हरऑलच थोडासा एक मोठा व्हॅक्यूम तयार झालेला आहे. एक आहे की जगाची लोकसंख्या जी आहे ती नागरीकरणाकडे तिथे आकर्षली जात आहे. अमेरिकेमध्ये ऑलरेडी 84% लोक अर्बन एरियामध्ये राहतात, युरोपमध्ये 82%. भारताची आजची परिस्थिती अशी की आपल्याकडे टर्बो ऑर्बनायझेशन होत आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. आता ही अपॉर्च्युनिटी पण आहे की नागरीकरण करताना ते व्यवस्थित झालं पाहिजे, जसं आपण मेट्रोचा उल्लेख केला की हे जे याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे की पुढच्या 30 वर्षामध्ये जगाचं चलनवलन बदलून जे शहरं आहेत त्या शहरामध्ये 70 ते 80% जीडीपी तयार होणार आहे, 70 ते 80% तुमचा रोजगार निर्माण होणार आहे आणि 70 ते 80% ऊर्जा तिथेच हे केली जाते. त्यामुळे तुमचे शहरांचं नियोजन हे व्यवस्थित झालं पाहिजे. मला वाटतं की केवळ पैसा टाकून उपयोगाचं नाहीये. शहरांचं नियोजन व्यवस्थित होऊन तिथे रोजगार निर्मिती कशी होईल, तिथे व्यवस्थित त्या त्या पद्धतीने त्यांचं आखीव असे शहरं कसे तयार होतील आणि याच्यामध्ये मग पोल्युशन कसं कमी होईल, या दृष्टीने काहीतरी शहरांच्या बाबतीमध्ये असं काही धोरण देश पाहतो. एक आपल्याकडे 2017च्या दरम्यान अर्बनायझेशन पॉलिसी आली होती. पण ती पॉलिसी मला वाटतं की कोणाच्या माहितीच नाही. त्याप्रमाणे शहरं डिझाईन होत आहेत का? त्याचं सिंपल उत्तर आहे की या देशामध्ये भविष्याचा विचार करून जे रोजगार निर्मितीची केंद्र जे होणार आहेत पुढच्या 30 वर्षामध्ये 70 ते 80% लोकसंख्या जिथे राहणार आहेत त्या दृष्टीने होत नाही. बजेटमध्ये केवळ नुसतं येऊन चालणार नाही. आपल्याला आठवत असेल की लंडनमध्ये 1862 मध्ये
मेट्रो सुरू झाली होती त्यावेळेस लंडनची लोकसंख्या 15 ते 16 लाख होती. आपल्याकडे एक प्रचंड मोठी शहरं झालेली आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की आपण तसंही फार मागे राहिलेलो आहोत. आता जर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं असेल तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला अर्बन एरियाला खरं म्हणजे की तिथे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ही इन्व्हेस्टमेंट कुठे येणार आहे की जी राज्य अर्बनाइज झालेली आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रामधून जो काही कर रुपये पैसा केंद्र शासनाला मिळतो आणि तो तिकडे किती जातो आणि परत किती येतो हा मुद्दा जरी आपण बाजूला ठेवला तो शहरांकडे येतो का, शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचं प्लॅनिंग आणि त्याच्यासाठी भविष्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार त्यासाठी दिला जातो का, उत्तर आहे की नाही, किंवा दिला असेल तर तो गरजेच्या फ्रॅक्शन मध्ये दिला जातोय. त्यामुळे मला वाटतं की हा जो स्ट्रक्चरल जो रिफॉर्म करण्याची गरज होती या बजेटमध्ये ती याच्यामध्ये काही दिसून येत नाही. गिफ्ट सिटी साठी खूप मोठ्या प्रमाणावरती कन्सेशन्स आणि सवलती दिल्या जात आहेत. जे इन्शुरन्स मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 100% करण्याचा जो निर्णय बीजेपीने घेतला होता याच्यापूर्वी विरोध झाला होता, ते स्वतःच त्यांनी केला होता मनमोहन सिंग सरकार असताना, पण आता त्यांनी तो केलेला आहे आणि हा मुख्यतः गिफ्ट सिटीमध्ये परदेशी इन्व्हेस्टमेंट यावी यासाठी आहे. मुंबई चं महत्व कमी करण्यासाठी गिफ्ट सिटीला जास्तीत जास्त उत्तेजन देण्याचा गेल्या अनेक वर्षाचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारचा दिसतोय. किती परिणाम होईल याचा महाराष्ट्राच्या विकासावरती? नाही, आपण जे सुभाष जे सांगतात की इन्शुरन्सला 100% डायरेक्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, मी वैयक्तिकरित्या याच्या विरोधात आहे. खरं म्हणजे की तुमच्या इन्शुरन्स सेक्टर प्रमाणे काही अमेरिकेची परिस्थिती काय बदललेली नाहीये किंवा त्यांचं हेल्थ सेक्टर, खरं म्हणजे की सध्या हेल्थ सेक्टर जो वाईट परिस्थिती आहे अमेरिकेचा तो केवळ या इन्शुरन्स लेड ह्याच्यामुळे असेल. मला वाटतं की इन्शुरन्स एक उंबऱ्याच्या बाहेर ठेवला पाहिजे. केवळ इन्शुरन्सवरती तिथपर्यंत गेलं नाही पाहिजे आणि हे हा गव्हर्नन्सचा पॅथॉलॉजी आहे, हे रोग आहे गव्हर्नन्समध्ये की सगळं इन्शुरन्सवरती डिपेंडेंट व्हायचं. ज्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स सेक्टरचे जर त्यांची प्रॉफिटेबिलिटी जर बघितली तर मग हे शासनाने करणं कितीतरी मोठ्या पद्धतीने ते किफायतशीर होणार आहे. उदाहरणार्थ जर आपण हेल्थ बघितलं आणि सध्या काय आहे की तुम्ही अमुक योजना आणली, तमुक योजना आणली, त्या योजनेमध्ये हे आरोग्यासाठी मग इन्शुरन्स काढून मग तुम्हाला तो मिळेल. मला वाटतं की हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे. हा मुद्दा जरी वेगळा असला तरी हे जे इन्शुरन्स सेक्टर आहे त्याला बढावा देणं म्हणजे मला वाटतं की अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये ते कदाचित तुम्हाला एक सेक्टर डेव्हलप करण्यासाठी बळ वाटत असेल, पण जर समाज म्हणून जर त्याच्याकडे बघितलं ते मी ह्या तुमच्या इन्शुरन्स सेक्टरकडे आणि त्याच्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये मी त्याच्या खरं म्हणजे की तितका फारसा फेवरमध्ये नाही. पण त्याचा फायदा जर एखाद्या शहराला होत असेल, त्याचे तसे सेंटर्स येत असतील, तर याला मी केवळ इन्शुरन्स सेंटर असं म्हणणार नाही, तर ते तुमचं फायनान्शियल सेंटर जसं लंडन फायनान्शियल सेंटर उभारण्यात आलं, वरून आलं, सिंगापूर आलं, हाँगकाँग आलं, तसं भारताला खरं म्हणजे की एक फायनान्शियल सेंटर जे मुंबईच्या स्वरूपात मिळालेलं होतं ते डेव्हलप करणं, नॅचरली डेव्हलप करणं गरजेचं होतं. पण आता झालं काय की आपण हे फायनान्शियल सेंटरची जी संकल्पना आहे ती फार उशिरा करतो आहोत. आता सध्या वातावरण असं आहे की फायनान्शियल सेंटर हे सायबर वर्ल्डमध्ये खरं म्हणजे की मर्ज व्हायला लागलेलं आहे. पूर्वी ते फिजिकल स्वरूपात असायचं. आता सायबर वर्ल्डमध्ये ते गेल्यामुळे मला वाटतं की त्याचा काही फार असा काही मोठा परिणाम असा होणार नाहीये. पण ठीक आहे, आता पूर्वी मुंबईचं महत्व असेल, आता गिफ्ट सिटीज असेल, पण तिथे नॅचरली ग्रोथ होते की नाही, फोर्सिबल ग्रोथ होऊ शकत नाही. तुम्हाला अर्बन एरिया डिझाईन करताना तिथे तुम्हाला तशा पद्धतीचं ऍटमॉस्फिअर करावं लागतं. इन्व्हेस्टर तो तसा तो ठरवतो. आपण कुठल्याही इन्व्हेस्टरला फोर्सिबली आणू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की मेन बेसिक प्रिन्सिपल ऑफ अर्बनायझेशन किंवा प्लॅनिंग की तुम्ही ते तयार करून द्या आणि लोक त्यांच्या विचाराप्रमाणे तिथे येतील. आता गिफ्ट सिटीचं काय झालं वगैरे हे आपल्याला माहिती आहे. खरं म्हणजे की तो विषय वेगळा वेगळा आहे. पण केवळ इन्शुरन्स सेक्टरमुळे गिफ्ट सिटी वाढेल का? मला वाटतं की यापूर्वी अनेक प्रयत्न झाले की दुसऱ्या सेक्टरला आणण्याचे प्रयत्न झाले. पण तसं तिथे नॅचरल ग्रोथ होत नाही. त्याला लिमिटेशन्स आहेत. भविष्यात काय होईल मला माहिती नाही.